तर पत्रकारांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय। हत्येची धमकी देणं आणि गद्दारांना शिव्या देणं यातला फरक शिंदेंना कळत नाही। लोकप्रतिनिधी धमकी देत असेल तर ही गोष्ट गंभीर आहे आणि यावर आता कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। हा चौथा स्तंभ म्हणजे कृष्णाची करंगळी आहे, त्याच्यावर त्या देशाचं गोवर्धन आजही टिकून आहे। जर कोणीही धमकी दिली असेल, कोणी असेल, तर मला असं वाटतं मुंबई पोलिसांनी गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा आहे खरं म्हणजे त्यांनी याच्यामध्ये राजकीय अभिनिवेश न आणता संबंधितावर कारवाई केली पाहिजे। संतापून एखादा अपशब्द तोंडातून निघणं आणि मी तुझी हत्या करीन, माझी तुझा खून करण्याची क्षमता आहे, मी तुझ्यावर बॉम्ब टाकीन आणि मी खरोखर बॉम्ब टाकीन, मी आधी 5 लोक ठार केलेले आहेत, अशा प्रकारच्या धमक्या देणं आणि गद्दारांना शिवी देणं ह्याच्यातला फरक जर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना कळत नसेल तर त्यांनी त्यांची अक्कल नक्की कुठे हरवलेली आहे त्याचा शोध घेण्यासाठी एखाद्या SITची स्थापना करा।